नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 3 एप्रिल 2021 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे कोरोना शिखरावस्था एप्रिलचा मध्यात, दुसऱ्या लाटेबाबतचा गणितीय प्रारूपातून वैज्ञानिकांचा दावा. आपल्या सर्वांना माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट चालू आहे. ठीक आहे, आणि त्याचा जो शिखर आहे ते एप्रिल महिन्याचा मध्यामध्ये गाठायची शक्यता आहे. आता ही शक्यता कोणी दर्शवली आहे तर ते वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे. मग आपल्या सर्वांना विनंती आहे की जरूरत असेल तरच बाहेर पडा आणि बाहेर पडताना मास्क वगैरे लावा आणि स्वतःची स्वच्छता ठेवा. ओके. दुसरी जी महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे आसाम खाजगी वाहनात EVM फेर मतदानाचा आदेश. आता झालं काय ते आपण बघून घेऊया. तर आसामच्या रातबारी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश शुक्रवारी निवडणूक आयोगाने दिले. शेजारचा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजप उमेदवाराचा पत्नीचा वाहनातून निवडणूक अधिकारी मतदानानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, ज्याला आपण EVM म्हणतो, ते घेऊन जात होते. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आयोगाने फेरमतदानाचा आदेश दिला आहे. EVM सीलबंदी असल्याचे आढळले असले तरीही रातबारी येथील 149 क्रमांकाचा मतदान केंद्रात फेरमतदान घेण्याचे आदेश हे निवडणूक आयोगाने दिले आहेत. आता लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा पण इलेक्शन्स होतात तर इलेक्शनची डेट हे डिक्लेअर करायचा अधिकार जो आहे ते इलेक्शन कमिशनकडे असतो. ठीक आहे, आणि इलेक्शन कमिशन जी आहे ती काय आहे तर ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कलम 324च्या अंतर्गत इलेक्शन कमिशन याच्याविषयी संविधानामध्ये माहिती दिली गेली आहे. आता इलेक्शन कमिशन जो असतो तो काय करतो तर तो इलेक्शनची तारीख डिसाईड करतो. ठीक आहे, आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की इलेक्शन कमिशन जे आहे ते लोकसभा, राज्यसभा, प्रेसिडेंट, ठीक आहे, तसंच व्हाईस प्रेसिडेंट यांचे इलेक्शन्स कंडक्ट करतो. आणि बाकीचे जे इतर इलेक्शन्स असतात याच्या व्यतिरिक्त अजून जे राज्यामध्ये जे इलेक्शन्स होतात, ठीक आहे, तर राज्याचे जे इलेक्शन असतात ते सुद्धा इलेक्शन कमिशन कंडक्ट करतो. परंतु राज्याचं जे खालच्या लेवलचे जे काही इलेक्शन्स असतात ते इलेक्शन कंडक्ट करण्याचा जो अधिकार आहे तो स्टेट इलेक्शन कमिशनकडे असतो. ठीक आहे, मग सेंट्रल इलेक्शन कमिशन कुठले इलेक्शन कंडक्ट करतात? लोकसभेचे इलेक्शन कंडक्ट करतो, राज्यसभेचे इलेक्शन कंडक्ट करतात, प्रेसिडेंशियल इलेक्शन कंडक्ट करतो, व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शन कंडक्ट करतो, आणि राज्यातील जे काही इलेक्शन्स होतात, ठीक आहे, राज्य विधानसभाचे आणि राज्य विधान परिषदेचे ते इलेक्शन्स जे आहेत ते इलेक्शन कमिशन कंडक्ट करतो. त्याचा व्यतिरिक्त जे काही इलेक्शन्स असतात ते राज्यातील जे इलेक्शन कमिशन असते, ठीक आहे, ज्याला आपण स्टेट इलेक्शन कमिशन म्हणतो, तो कंडक्ट करतो. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, आता इलेक्शन कंडक्ट करताना इलेक्शनची डेट डिक्लेअर करणे किंवा इलेक्शनमध्ये जर कुठल्याही प्रकारचा घोळ झाला असेल तर पुन्हा इलेक्शन करणे, हे सर्व आदेश जे आहेत ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया देतो. म्हणजे इलेक्शन कधी व्हायला पाहिजे, इलेक्शन योग्य प्रकारे होत आहेत की नाही, किंवा त्याच्यामध्ये जर काहीच घोळ झाला असेल तर पुन्हा इलेक्शन कधी घ्यायचे, हे सर्व तारीख जी आहेत ते इलेक्शन कमिशन डिक्लेअर करतो. आणि सद्यस्थितीमध्ये तेच झालेलं आहे. आपल्याला एक मिसकंडक्ट बघायला भेटलेलं आहे की जिथे जे अधिकारी होते इलेक्शन कमिशनमधले त्यांनी जे पोलिंग जे आपलं EVM मशीन होता ते एका आमदारच्या गाडीतनं किंवा आमदारच्या पत्नीचा गाडीमधनं नेलं. हे एकदम चुकीचं आहे. हे कोड ऑफ कंडक्ट जे असतो त्याचं उल्लंघन आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे पुन्हा इलेक्शन होणार हे डिसाईड केलेलं आहे कोणी? इलेक्शन कमिशनने. ओके, आता आपण थोडीशी माहिती EVM विषयी घेऊ. तर EVMचा फुल फॉर्म काय आहे तर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. सर्वात पहिला हा लक्षात ठेवा, कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर आपल्याला नीती आयोग काय आहे ते विचारलं जाऊ शकतो तर आपल्याला EVM काय आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, तर EVMचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. आता EVMची आयडिया पहिल्यांदा 1977मध्ये आली की बाबा आपल्याला आता बॅलेट पेपर सोडून थोडा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट केलं पाहिजे आणि आपल्याला EVM सारखी मशीन हा भारतामध्ये इलेक्शनचे जे काही वोट्स आहेत त्याला मोजण्यासाठी आणली पाहिजे किंवा इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी EVM सारखी मशीन आणली पाहिजे. ही जी आयडिया आहे ते 1977मध्ये आपला भारत देशामध्ये आली. ठीक आहे, आणि त्यानंतर MB हनीफा, नाव लक्षात ठेवा हां, MB हनीफा यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन
ओके, हे इन्व्हेंट केली 1980मध्ये आणि पहिल्यांदा त्याला 1981मध्ये नॉर्थ पेरुवर असेंब्ली, काय बरं, नॉर्थ पेरुवर असेंब्ली हे केरळमधली एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तिथे बाय इलेक्शनमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, हा प्रश्न येऊन गेलेला आहे, मग लक्षात ठेवा. पहिल्यांदा EVMचा उपयोग कुठे करण्यात आला, तर 1981मध्ये नॉर्थ पेरावूर असेंब्ली केरला येथे जे बाय इलेक्शन झाले होते तिथे पहिल्यांदा या EVMचा उपयोग करण्यात आला. त्यानंतर 1989मध्ये इलेक्शन कमिशनने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे दोन्ही PSU आहेत, यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला आणि त्यांना EVMची निर्मितीचा कॉन्ट्रॅक्ट दिला. आणि आत्तासुद्धा हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ज्याला आपण BEL म्हणतो, आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे दोनच कंपनी आहेत जे EVM बनवायचं काम करतात. ओके, आता EVMला संविधानिक मान्यता द्यायचं काम जे आहे ते डिसेंबर 1988मध्ये करण्यात आलं. आणि जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 आहे, त्याचा अंतर्गत सेक्शन 61A याला ॲड करण्यात आला आणि EVM आजपासून वोटिंगसाठी उपयोगात आणण्यात येईल हे जाहीर करण्यात आला किंवा संविधानामध्ये नमूद करण्यात आला. ठीक आहे, संविधान म्हणण्यापेक्षा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट याचा अंतर्गत सेक्शन 61Aच्या माध्यमातून हा एक नवीन क्लॉज ॲड करण्यात आला. ओके, आणि ही जी अमेंडमेंट होती ते 15 मार्च 1989पासून त्याची रुजवात करण्यात आली. आता जसं जसं आपण टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणत गेलो, EVMला आपण आता रिप्लेस करण्यासाठी VVPAT आणलं आहे. रिप्लेस म्हणण्यापेक्षा त्याला अजून जास्त काय म्हणूया त्याला ट्रान्सपरंट बनवण्यासाठी. ठीक आहे, मध्यंतरी EVMवरती खूप जास्त प्रश्न निर्माण होत होते की EVM जे आहे त्याला हॅक करता येते. ठीक आहे, आता हा अजूनसुद्धा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे की EVMला हॅक करता येते की नाही, कारण EVM जो आहे तो कुठल्याही नेटवर्क जो असतो त्याच्याशी कनेक्टेड नसतो. त्याच्यामध्ये 6 वोल्टची एक अल्कलाईन बॅटरी वापरली जाते. त्यामुळे काय होतं, जिथे इलेक्ट्रिसिटी नसेल तिथेसुद्धा आपण EVMचा उपयोग करू शकतो. आणि EVM त्याचमुळे खूप जास्त चलनमध्ये आहे की त्याला दूरदराजचा इलाका जिथे असेल तिथेसुद्धा आपण उपयोगात आणू शकतो. ओके, परंतु आता EVMमध्ये अजून जास्त ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आपण VVPAT म्हणजेच वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हा फुल फॉर्म विचारलं गेलं होतं क्लास B एक्झाममध्ये. VVPATचा फुल फॉर्म काय आहे तर लक्षात ठेवा, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल ही एक ॲडव्हान्स EVM आपण चलनमध्ये आणली आहे. ठीक आहे, आता याच्या माध्यमातून काय होते तर याच्या माध्यमातून आपल्याला एक तिथे समोर स्क्रीन असते आणि त्याच्यावरती एक पर्ची येते. ठीक आहे, त्या पर्चीवरती काय काय लिहिलेलं असते तर आपण कुठल्या कॅन्डिडेटला वोट केलेलं आहे त्याचं नाव असते, त्याचा पार्टीचा सिम्बॉल असतो. ओके, ही दोन गोष्टी जी आहेत ते त्या स्लिपवरती लिहिलेलं असते आणि ते स्लिप जे आहेत ते आपल्याला 7 सेकंदासाठी, किती 7 सेकंदासाठी ते विजिबल असते. म्हणजे आपण कन्फर्म करू शकतो की नक्की आपण टाकलेलं जे वोट आहे ते त्याच व्यक्तीला गेलं आहे की नाही. कारण हे आणण्यामागचं एकच कारण होतं, ते म्हणजे EVM टॅम्परिंग. मध्यंतरी अशी हवा होती की EVMमध्ये आपण जर एक एक्झाम्पल घेतो आपण, ठीक आहे, आपण BJP एक्झाम्पल आहे, जास्त सिरियसली घ्यायचं नाही. ठीक आहे, BJP बोललो आपण, शिवसेना बोलू. ठीक आहे, तर त्यांना असं म्हणणं होतं की आपण शिवसेनेला वोट टाकलं तरी तो BJPला जायचा. ठीक आहे, असं म्हणणं होतं. किती खरं किती खोटं आपल्याला काहीच माहीत नाही आहे, परंतु आपण त्याच्यामध्ये अजून ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी काय केलं तर VVPAT हे आपलं चलनमध्ये आणलं. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्याला ही सगळी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि लक्षात ठेवा, VVPAT जे आहेत ते फक्त आणि फक्त पोलिंग ऑफिसर जे असतात तेच ॲक्सेस करू शकतात. ओके, म्हणजे त्याच्या अंतर्गत कोणी काही छेडखानी करेल असं काहीच नाही आहे. ओके, चला मग हे आपण बघून घेतला कशाविषयी तर थोडासा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाविषयी बघितला, त्याचा कामविषयी बघितला, ते कुठले इलेक्शन्स कंडक्ट करतो ते बघितलं आणि EVM आणि VVPAT विषयी माहिती घेतली आपण. ओके, बघूया पुढची न्यूज काय आहे. निर्बंध लावायचं सांगतायत, आता काय सांगायचं त्याच्या अंतर्गत. ठीक आहे, एक लक्षात ठेवा की राज्यभर गरवी कांद्याचे प्रमाण जे आहे ते मुबलक झालेलं आहे. आता गरवी हे काय आहे जर तुम्हाला विचारलं तर ते कांद्याचा प्रकार आहे. ओके,
गरवी काय आहे तर तो कांद्याचा प्रकार आहे. यंदा काय झालं माहिती आहे का, गुजरात आणि कर्नाटका, ठीक आहे, गुजरात आणि कर्नाटकामध्ये कांद्याची जी लागवड आहे ते खूपच चांगल्या प्रमाणामध्ये झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जी मागणी होती कांद्याची ती कमी झाली आहे. कारण महाराष्ट्र काय करायचं, महाराष्ट्र एक्सपोर्ट करायचं गुजरात आणि कर्नाटकाला हा कांदा, आणि त्यामुळे काय झालं तर महाराष्ट्रामध्ये जे कांद्याची किंमत आहे ते 20 रुपये प्रति किलो, ठीक आहे, एवढी खाली आली आहे. एका वेळेला कांद्याची किंमत 120पर्यंत गेली होती, 120 रुपये किलो, आणि आता ते 20 रुपये किलोपर्यंत खाली आली आहे. त्याचं कारण काय आहे तर गरवी कांदा जो आहे हा कांद्याचा एक प्रकार आहे, तो मुबलक प्रमाणात यंदा महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्पादन झालेलं आहे. ओके, पुढची जी न्यूज आहे ते म्हणजे रक्तातील शर्करेच्या स्थिर पातळीसाठी इन्शुलिन कारणीभूत नाही, संशोधनातील निष्कर्ष. टाईप 2 प्रकारचा मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे अर्थातच ग्लुकोज पातळी स्थिर राहण्यासाठी इन्शुलिन कारणीभूत नसल्याचे सिद्ध झाले आहे. तर रक्तातील शर्करेची स्थिती किंवा शर्करेची स्थिर पातळी मेंदू ठरवत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहेत. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील अर्थातच आयसर पुणे येथील मनवा दिवेकर जोशी यांनी हे संशोधन केले. त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मिलिंद वाटवे यांनी मार्गदर्शन केले. जोशी यांनी केलेला अभ्यासाचा शोधनिबंध पियर ले लाईफ अँड एन्व्हायरमेंट या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनासाठी जोशी यांनी गेल्या 20 वर्षातील जवळपास 40 शोधनिबंधाचा अभ्यास करून गणितीय प्रारूप तयार केले. या गणितीय प्रारूपाच्या माध्यमातून अभ्यास केल्यावर रक्तातील शर्करा आणि इन्शुलिन यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु लक्षात ठेवा हे फक्त आणि फक्त टाईप 2 जे डायबिटीज असते त्याच्यासाठी आहे. टाईप 2 डायबिटीजसाठी आहे, बाकींच्या विषयी काय सांगितलेलं नाही आहे. आता टाईप 2 म्हटलं तर किती टाईपचे डायबिटीज असतात हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. तर आपण थोडीशी माहितीच डायबिटीजविषयी घेऊया. ठीक आहे, तर डायबिटीज जी आहे ते एक मेटाबॉलिक डिसीज आहे. मेटाबॉलिक म्हणजे काय तर चयापचन. ठीक आहे, चयापचन म्हणजे जे आपलं आपण जेवण करतो मग त्याची जी अख्खी जी साखळी असते, ठीक आहे, जेवणापासून ते त्याचं वेस्ट प्रोडक्ट होईपर्यंत, तर त्या अख्खी प्रक्रियेला चयापचन आपण म्हणतो. मग हे एक मेटाबॉलिक डिसीज आहे, म्हणजे चयापचनाची जी कृती असते त्याच्या अंतर्गत जर कुठे बिघाड झाला असेल तर त्यामुळे डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात. ओके, आता डायबिटीज झाल्यावरती काय होते तर रक्तामध्ये जे ग्लुकोजचं जे प्रमाण असतो तो वाढून जातो, आणि वाढतो म्हणजे काय तर ते एक लांब टप्प्यासाठी ते जे प्रमाण असतो ते वाढलेलं आपल्याला दिसून येतो. कशामध्ये तर रक्तामध्ये. कसलं प्रमाण, ग्लुकोजचा प्रमाण. ग्लुकोज काय तर ग्लुकोज एका प्रकारची शर्करा आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, एक काय आहे शर्करा आहे. ओके, आता आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की शर्करा जी आहे, कुठे गेला, आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की शर्करा जी आहे अर्थातच जे ग्लुकोज आहे तो एनर्जीचे एक सोर्स असतो. ठीक आहे, कारण आपल्याला शुगरमुळे काय मिळते, एनर्जी मिळते. आता काय असते माहिती आहे का, बॉडी जी आहे किंवा बॉडीमधले जे सेल्स आहेत ते या ग्लुकोज जे आहे त्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकत नाही, आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे जे ग्लुकोज आहे ते रक्तामध्ये साठून राहतो. ओके, आणि याच्यामुळे काय होतं तर याच्यामुळे ग्लुकोजचा प्रमाण जो आहे तो रक्तामध्ये वाढायला लागतो. अर्थातच सेल्स जे आहेत ते या ग्लुकोजला कन्वर्ट करू शकत नाही एनर्जीमध्ये. आणि एक अजून महत्त्वाचं म्हणजे एक हार्मोन असतो ज्याला आपण इन्सुलिन म्हणतो. ब्लडमध्ये जे शुगर असते म्हणजे रक्तामध्ये जे शर्कराचं जे प्रमाण आहे त्याला कंट्रोल करायचं काम हा इन्सुलिन करतो. ओके, आणि इन्सुलिन जर योग्य प्रकारे काम करत नसेल तर आपल्याला एक्सटर्नली त्याला इन्शुलिन प्रोव्हाइड करावं लागतं. आणि आपण बघतो की ज्याला डायबिटीस खूप जास्त हाय असतं ते काय करतात, ते इंजेक्शन्स घेतात. इंजेक्शन्स कसले घेतात तर ते इन्शुलिनचे इंजेक्शन घेतात. इन्शुलिन काय करतो तर इन्शुलिन जे आहे ते रक्तामधील जे शर्कराचं प्रमाण आहे ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो त्याला कंट्रोल करायचं काम करतो. ओके, आणि ग्लुकोज कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर बॉडीला एनर्जी देण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. परंतु सेल जेव्हा या ग्लुकोजला एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकत नाही तेव्हा तो ग्लुकोज रक्तामध्ये तसंच साठून राहतो आणि त्याच्यामुळे डायबिटीज होतो. ओके, आता डायबिटीजचे कारण कुठले कुठले आहेत. सर्वात पहिला म्हणजे इनसफिशियंट प्रोडक्शन ऑफ द इन्शुलिन, म्हणजेच इन्शुलिन हा जो हार्मोन आहे त्याचा प्रोडक्शनचा जो प्रमाण आहे तो कमी होऊन जातो, म्हणजे तो कमी प्रमाणात उत्पादित होतो आणि त्याच्यामुळे डायबिटीस होऊ शकतो. आता प्रश्न असा पण आला असेल की हा इन्शुलिन बनतो कुठे, तर लक्षात ठेवा पॅनक्रियास जे असते, ठीक आहे,
पॅनक्रियाजमध्ये इन्शुलिनची निर्मिती होते. ओके. आता आपण डायबिटीसचे टाईप बघून घेऊ. तर डायबिटीसचे 2 टाईप्स आहेत, 2 मेजर टाईप आहेत. इतर अजून टाईपसुद्धा आहेत. सर्वात पहिलं टाईप 1 डायबिटीस, दुसरं आहे टाईप 2 डायबिटीस, तिसरं आहे डायबिटीस इन्सिपिडियस आणि चौथा आहे गॅस्टेशनल डायबिटीस. ओके. आणि पाचवा आहे तो आहे डायबिटीस मेलिटस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किती टाईप्स आहेत? 5 टाईप. कुठले कुठले? टाईप 1 डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस, डायबिटीस इन्सिपिडियस, गॅस्टेशनल डायबिटीस आणि डायबिटीस मेलिटस. ओके. ओके, लक्षात ठेवा की जे डायबिटीस मेलिटस आहे, डायबिटीस मेलिटसचे 2 टाईप आहेत. कुठले कुठले? टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. टोटल 4 टाईप्स आहेत डायबिटीसचे. ओके. 3 टाईपच आपण कन्सिडर करूया. सर्वात पहिले डायबिटीस मेलिटस, दुसरं आहे डायबिटीस इन्सिपिडियस आणि तिसरं आहे गॅस्टेशनल डायबिटीस. आणि डायबिटीस मेलिटस जी आहेत त्याचे 2 टाईप्स आहेत, टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. ठीक आहे. आता आपण एक एक करून टाईप 1 आणि टाईप 2ला बघून घेऊया. अच्छा, टाईप 1 डायबिटीस जे असते त्याला आपण काय म्हणतो? डायबिटीस मेलिटस टाईप 1. ओके. कशामुळे होतो? तर इन्शुलिन जे आहे, हा जो हार्मोन आहे तो पॅनक्रियास प्रोड्यूस करू शकत नाही. म्हणजे पॅनक्रियासची जी उत्पादन क्षमता आहे इन्शुलिन हार्मोन प्रोड्यूस करायची ते कमी होऊन जाते. आणि त्याच्यामुळे काय होते? तर ग्लुकोजचा जो लेवल असतो तो ब्लडमध्ये खूप जास्त वाढतो. ओके. आणि आपल्याला तो ग्लुकोज जे आहे ते युरिन आणि ब्लडच्या माध्यमातून म्हणजे युरिनच्या माध्यमातून तो इन्शुलिन किंवा जो ग्लुकोज आहे एक्स्ट्रा तो बाहेर पडताना दिसतो. कशामध्ये? टाईप 1 डायबिटीसमध्ये. ओके. त्यानंतर दुसरं आहे तो टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीसला अजून आपण काय म्हणतो? तर डायबिटीस मेलिटस टाईप 2. ओके. याच्या रिझन काय आहे? तर याचं रिझन आहे ओबेसिटी, म्हणजे जे लठ्ठपणा असतो ना त्याच्यामुळे टाईप 2 डायबिटीस होतो. म्हणजे एखादी व्यक्ती एक्सरसाइज वगैरे करत नसेल किंवा जेनेटिकली हा जे टाईप 2 डायबिटीस आहे ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतो. ठीक आहे. लठ्ठपणा, कसरतची कमी आणि जेनेटिक्स म्हणजे वंश परंपरागत जे रोग असतात त्या अंतर्गत टाईप 2 डायबिटीसचा समावेश होतो. ओके. तिसरं जे आहे ते आहे डायबिटीस इन्सिपिडस. ओके. आता डायबिटीस इन्सिपिडस आपल्याला समजण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला हायपोथॅलॅमस याला लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. हायपोथॅलॅमस काय असतो? तर हायपोथॅलॅमस हा हार्मोन सिक्रेटिंग एक एजंट आहे. ओके. आपलं जेव्हा मेंदू असतो, आपण असं जर मेंदू काढला, ठीक आहे, तर मेंदूच्या अंतर्गत सर्वात वरती पिनियल ग्लँड असतो, त्यानंतर हायपोथॅलॅमस असतो आणि त्यानंतर पिच्युटरी ग्लँड असतो. ओके. हा तिघांचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. हा सुद्धा विचारला जातो. सर्वात पहिलं कुठलं? पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड, त्याखाली हायपोथॅलॅमस. ओके. आणि त्याचा खाली हा जो असतो तो आहे पिच्युटरी ग्लँड. ओके. आता हे जे हायपोथॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस एक हार्मोन रिलीज करतो आणि त्या हार्मोनचं नाव आहे EDH हार्मोन, ज्याला आपण म्हणतो अँटी डायुरेटिक हार्मोन. ओके. आता या अँटी डायुरेटिक हार्मोनचं काम काय असतं? तर अँटी युरेटिक हार्मोन जे आहे तो किडनीला सिग्नल पाठवतो की बाबा तुम्हाला किती प्रमाणात वॉटरचा ॲब्झॉर्प्शन करायचं आहे आणि किती अमाऊंटमध्ये वॉटर जे आहे त्याला रिलीज करायचं आहे. ओके. म्हणजे आपण जे म्हणतो की आपलं जेव्हा आपण युरिनरी करतो, ठीक आहे, तर त्याच्या अंतर्गत वॉटरचा काही प्रमाण असतो आणि बाकी युरिया असतो. मग किती प्रमाणात वॉटर असलं पाहिजे ते कंट्रोल करायचं काम जे आहे ते हे अँटी डायुरेटिक हार्मोन करतो. आणि तो काय करतो? तो किडनीला सिग्नल पाठवतो की एवढ्या प्रमाणात तुम्हाला वॉटर जे आहे त्याला पुन्हा ॲब्झॉर्ब करायचं आहे आणि एवढ्या अमाऊंटमध्ये त्याला बाहेर टाकायचं आहे. ठीक आहे. परंतु डायुरेटिक हार्मोन्स जे आहेत ते इथे काम करायचं बंद करतात आणि त्यामुळे किती प्रमाणात पाणीला पुन्हा शोषायचं आहे किडनीने त्याच्यावरती काही ते काम करू शकत नाही. आणि त्यामुळे काय होते माहिती आहे का? की डायबिटीस इन्सिपिडस होते आणि त्याच्या अंतर्गत युरिन जे असतो त्याच्या अंतर्गत मुबलक प्रमाणात पाणी बाहेर पडतो आणि जो युरिन असतो तो ओडरलेस आणि डायल्यूट होऊन जातो एकदम. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे टाईप आहेत ते आहेत गॅस्टेशनल डायबिटीस. गॅस्टेशनल डायबिटीस मोस्टली आपल्याला प्रेग्नेंट विमेन्समध्ये बघायला भेटतो, जे गर्भाशय म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रेग्नेंट विमेन्स जे असतात त्याच्या अंतर्गत आपल्याला गॅस्टेशनल डायबिटीस बघायला भेटतो. याच्या अंतर्गत काय होतं तर आपल्याला हाय ब्लड शुगर लेवल हे बघायला भेटतं. याआधी कधी त्या स्त्रीला डायबिटीस नव्हता, परंतु अचानक वाढतो
आणि हा फक्त प्रेग्नन्सी दरम्यानच बघायला भेटतो. ओके, परंतु याच्यामुळे जे भ्रूण असतो त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. आता डायबिटीजचे सिम्पटम्स काय आहेत तर लक्षात ठेवा, तुम्हाला युरिनेशन जे आहे ते फ्रिक्वेंट होऊन जाते, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला शौचला जावं लागतं. ठीक आहे, म्हणजे वॉशरूमला तुम्हाला जावं लागते त्या जर तुम्हाला डायबिटीस असेल तर. त्यानंतर तुम्ही स्वतःला खूप जास्त स्ट्रेस म्हणजे टेन्शनमध्ये आणि खूपच जास्त थकलेलं महसूस करतात. त्यानंतर पाण्याची तहान खूप जास्त लागते. तुमचं जे विजन आहे म्हणजे जे तुम्ही जे बघताय ते एकदम ब्लर होऊन जाते विजन. ओके, आणि वेट लॉस बघायला भेटतो. हे डायबिटीसचे सिम्पटम्स आहेत. ओके, तर आज आपण डायबिटीजविषयी एकदम डिटेलमध्ये माहिती घेतली आहे. आय होप एवढी माहिती पुरेशी आहे. लक्षात ठेवा, डायबिटीसचे आपण 3च टाईप कन्सिडर करायचे आहेत: डायबिटीस मिलेटस, डायबिटीस इन्सिपिडस आणि जेस्टेशनल डायबिटीस. ओके, डायबिटीस मिलेटस आहे त्याचेच 2 टाईप आहे, टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस. ओके, तर आज आपण डायबिटीसविषयी माहिती घेतली आहे. चला बघूया पुढे काय न्यूज आहे. ओके, तर पुढे तर काय महत्त्वाची न्यूज नाही आहे. ठीक आहे, तर आजचं न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती. तुम्हाला कुठे डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.